पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक, कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी, कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान असा पोस्टरवरती आशय। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन, कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार। एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत 4,000 कोटी देण्याची ही मागणी। महाराष्ट्राबाहेरून राज्यात येऊन औषधांची विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या वाढली। परराज्यातून उत्पादित होणाऱ्या आणि औषधांवर देखील आता कडक निर्बंध नसल्याने यापुढे औषधांची राज्यात विक्री, उत्पादन आणि वितरण करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून मान्यता घ्यावी लागणार। कात्रज चौकातील उड्डाणपूल आणि वंडर सिटीमधील पंपिंग स्टेशनच्या कामांना गती देण्यासाठी अजित पवारांकडून दोन्ही प्रकल्पांची पाहणी। 7 दिवसात योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करा। कात्रज आंबेगावातील प्रकल्पासंदर्भात अजित पवारांच्या सूचना। भंडारामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। जिल्हा युवासेना प्रमुख जॅकी रावलानी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। जिल्ह्यातील नेत्यांच्या कारभाराला कंटाळून पक्ष सोडल्याची ही माहिती। भीम यूपीआय कडून ग्राहकांसाठी एक अनोखं फीचर। यूपीआय सर्कल फीचरमुळे यूपीआय खात्यात 1 रुपया नसतानाही डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा मिळणार। कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या मित्रांना तुमच्या बँक खात्यातून पेमेंट करण्याची मुभा मिळू शकणार। तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार। 14 ऑक्टोबर ते 31 जानेवारीपर्यंत निर्णय लागू। दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थांचा निर्णय। दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे गर्दीच्या दिवशी तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजल्यापासून खुलं होणार। 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे 1 वाजता चरणतीर्थ दर्शन घेता येणार। दिवाळीत चायना मेड आकाश कंदिलांना टक्कर देण्यासाठी कोकणातला भारतातील पहिला ब्रँड बाजारात। रत्नागिरीच्या शेखर सावंत यांच्या 8 प्रकारच्या डिझाईनच्या आकाश कंदिलांना ट्रेडमार्क। देवरुखमध्ये आकाश कंदीलच्या माध्यमातून 350 कोटींची उलाढाल।